कधी असा विचार तुमच्या मनात आला आहे का? तुमच्या आजूबाजूला खूप लोक असतात. तुम्ही त्यांच्यासोबत हसता, बोलता, फिरता. कदाचित त्यांना तुम्ही बेस्ट फ्रेंड सुद्धा म्हणता. पण जेव्हा तुम्ही खरोखर अडचणीत असता, जेव्हा मन खूप भरलेलं असतं, तेव्हा अचानक लक्षात येतं, ज्यांना मी माझे क्लोज्ड वन समजत होतो, ते खरंच माझे आहेत का? जर हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला असेल, तर लक्षात ठेवा, हा विचार चुकीचा नाही. ही मानवी मनाची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आज आपण समजून घेणार आहोत, आपले बेस्ट फ्रेंड खरोखर रिअल फ्रेंड असतात का? आणि खरा मित्र ओळखायचा कसा? पुढे जाण्यापूर्वी एक छोटी विनंती. जर तुम्हाला असे सायकॉलॉजी आणि आयुष्याशी जोडलेले व्हिडिओ आवडत असतील, तर मनसंवाद माइंड कॉन्व्हर्सेशन्स या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असे विचार करायला लावणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हालाच मिळतील. मुद्दा पहिला. आपल्याला बेस्ट फ्रेंड ही लेबल का महत्वाची वाटते? मानसशास्त्र सांगतं की माणूस हा सोशल प्राणी आहे. आपल्याला कुणीतरी आपलं असावं असं वाटतं. म्हणूनच कधीकधी आपण एखाद्याला खूप लवकर बेस्ट फ्रेंड मानतो. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये एखादा सहकारी तुमच्याशी चांगलं बोलतो. कॉलेजमध्ये एखादा मित्र रोज तुमच्यासोबत बसतो. आणि आपण मनात ठरवतो, हा माझा क्लोज फ्रेंड आहे. पण जवळ असणं आणि खरोखर आपलं असणं या दोन डिफरंट गोष्टी आहेत. मुद्दा दुसरा. खरा मित्र आणि सोबत करणारा मित्र यात फरक असतो. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त परिस्थितीमुळे असतात. जसं एकाच क्लासमध्ये असल्यामुळे, एकाच ऑफिसमध्ये असल्यामुळे, एकाच ग्रुपमध्ये असल्यामुळे हे लोक तुमच्यासोबत वेळ घालवतात. पण याचा अर्थ असा नाही की ते तुमच्यासाठी मनापासून उभे राहतील. खरा मित्र तो असतो जो परिस्थिती बदलली तरी तुमच्यासोबत राहतो. मुद्दा तिसरा. खरा मित्र तुमच्या अनुपस्थितीतही तुमचा आदर करतो. एक छोटा विचार करा. तुम्ही नसताना तुमचे मित्र तुमच्याबद्दल कसं बोलतात? हा प्रश्न खूप काही सांगतो. कारण खरा मित्र समोर चांगलं आणि मागे वाईट बोलत नाही. तो तुमचा आदर करतो. तुमच्या समोर आणि तुमच्या मागेही. मुद्दा चौथा. खरा मित्र तुमच्या यशामुळे अस्वस्थ होत नाही. हे खूप सटल पण महत्वाचं लक्षण आहे. समजा तुम्हाला प्रमोशन मिळालं किंवा तुम्ही काही चांगलं अचीव केलं. खरा मित्र मनापासून खुश होतो. पण काही लोक असतात जे वरवर कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतात, पण आतून त्यांना अस्वस्थ वाटतं. मानसशास्त्र सांगतं, खरा मित्र तुमच्या ग्रोथला थ्रेट मानत नाही. मुद्दा पाचवा. खरा मित्र तुम्हाला खुश करण्यासाठी खोटं बोलत नाही. खूप वेळा आपण अशा लोकांना मित्र समजतो जे नेहमी आपल्याला तू बरोबर आहेस म्हणतात. पण खरं सांगायचं तर खरा मित्र कधीकधी तुमच्याशी डिसएग्री सुद्धा करतो. उदाहरण, तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेत असाल तर खरा मित्र तुम्हाला थांबवतो. कारण त्याला तुमचं भलं हवं असतं, फक्त तुमची अप्रूव्हल नाही. मुद्दा सहावा. खरा मित्र तुमची ऊर्जा कमी करत नाही. हे खूप महत्वाचं आहे. काही लोकांसोबत वेळ घालवल्यावर आपल्याला थकवा येतो. मन हेवी होतं. कारण ते लोक नेहमी कंप्लेन करतात, क्रिटिसाइज करतात किंवा नेगेटिव्ह बोलतात. पण खरा मित्र तुमचं मन हलकं करतो. तो तुमच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं. मुद्दा 7. मग आपण चुकीच्या लोकांना बेस्ट फ्रेंड का मानतो? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. यामागे काही सायकोलॉजिकल कारणं आहेत. पहिलं कारण, एकटेपणाची भीती. आपल्याला एकटं राहायला आवडत नाही. म्हणून कधीकधी आपण चुकीच्या लोकांना धरून ठेवतो. कारण मन म्हणतं, कोणीतरी आहे, तेच पुरेसं आहे. दुसरं कारण, सवय. एखाद्या व्यक्तीशी आपण वर्षानुवर्ष बोलत असतो. मग ती व्यक्ती आपल्या आयुष्याचा भाग बनते. जरी तो व्यक्ती खरा मित्र नसला, तरी आपण त्या सवयीमुळे त्या नात्याला धरून ठेवतो. तिसरं कारण, अपेक्षा. आपल्याला वाटतं, कधीतरी तो बदलेल, कधीतरी ती समजून घेईल. पण प्रत्येक वेळी असं होतच असं नाही. मुद्दा 8. खरा मित्र ओळखायचा सोपा मार्ग. स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. मी माझ्या मनातलं सगळं या व्यक्तीला सांगू शकतो का? आणि मला जजमेंटची भीती वाटत नाही का?
जर उत्तर हो असेल तर ती मैत्री खरी असण्याची शक्यता जास्त आहे. मुद्दा 9. मैत्रीची क्वालिटी महत्वाची, क्वांटिटी नाही. खूप लोक असणं म्हणजे तुम्ही लकी आहात असं नाही. कधी-कधी एक खरा मित्र 10 वरवरच्या मित्रांपेक्षा जास्त महत्वाचा असतो. कारण शेवटी आपल्याला क्राऊड नाही, आपल्याला कनेक्शन हवं असतं. शेवटचा विचार. आयुष्यात प्रत्येकजण तुमचा खरा मित्र असेलच असं नाही. आणि ते ठीक आहे. कारण काही लोक आपल्याला साथ देण्यासाठी येतात आणि काही लोक आपल्याला शिकवण्यासाठी येतात. महत्वाचं हे नाही की तुमच्याकडे किती मित्र आहेत. महत्वाचं हे आहे की तुमच्याकडे एक तरी असा मित्र आहे का ज्याच्या समोर तुम्ही खरेखुरे स्वतः असू शकता. आज थोडा वेळ काढा आणि शांतपणे विचार करा. माझ्या आयुष्यात खरे मित्र कोण आहेत? कधी-कधी हा प्रश्नच आपल्याला खूप काही शिकवतो. जर तुम्हाला असे मनाला स्पर्श करणारे आणि विचार करायला लावणारे व्हिडिओ आवडत असतील, तर मनसंवाद माइंड कॉन्व्हर्सेशन्स चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.